नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अयोध्या नगर कोल्हापूर सर्कल बेळगाव येथे काही तरुणांनी रिक्षा पेटवली. आज शुक्रवार दिनांक 28 मार्च रोजी दुपारी कोल्हापूर सर्कल नजीकच्या एका खासगी रुग्णालयाच्या मागे सदर घटना घडली. रिक्षा पेटवून देण्यात आल्यानं बघता काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केल्यानं रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली. रिक्षा शेजारी लावण्यात आलेल्या 4 दुचाकींचंही यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. स्थानिक रहिवाशांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवत पाणी टाकून आग आटोक्यात आणली, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की काही दिवसांपूर्वी पेटवून दिलेल्या रिक्षा चालकाचा दोघा तरुणांसोबत वाद झाला होता. पूर्व वैमनस्यातून निर्माण झालेल्या वादातून सदर रिक्षा आज पेटवून देण्यात आली, अशी माहिती रिक्षा चालक प्रशांत बबन्नावर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तात्काळ मार्केट पोलीस स्थानकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन एका तरुणाला ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बेळगाव महापालिका आणि ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांवर टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत महापालिका आयुक्त शुभा बी यांनी कचरा व्यवस्थापन यंत्रणा आणि पीडीओ अधिकाऱ्यांना 15 दिवसांच्या आत रस्ते कचऱ्यापासून मुक्त करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. आज शुक्रवार दिनांक 28 रोजी बेळगाव महापालिकेच्या मुख्यालयात महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी आयुक्त शुभा बी म्हणाल्या की बेळगाव हे विविध राज्यांना जोडणारे महत्त्वाचे केंद्र आहे, परंतु येथे येणाऱ्या प्रवाशांना अस्वच्छतेमुळे वाईट अनुभव येत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायती आणि नागरिकांनी रस्त्याच्या कडेला कचरा न टाकता कोरडा व ओला कचरा वेगळा करून तो योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानं हलगाव मच्छे बायपासवर पाणी तुंबलं आहे. त्यामुळे बायपासचे काम तुर्तास बंद ठेवण्यात आले असून शेतकऱ्यांचा तीव्र विरोध पायदळी तुडवत प्रस्ताव केला जात आहे. विरोध डावलून सुरू असलेले बायपासचे काम निसर्गाला देखील मान्य नाही. त्यामुळे पावसाने काम थांबवल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त केलं जात आहे. निसर्गालाही बायपास नको असल्याचे मत शेतकऱ्यातून व्यक्त केले जात आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या जागेमध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने हुतात्मा भवन उभारणी करण्यात येणार आहे. याचा भूमिपूजन सोहळा 30 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न होणार आहे. प्रसिद्ध सिव्हिल इंजिनियर आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष RM चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे स्मारक उभे राहावे अशी सीमावासियांची इच्छा होती. 1995 साली तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने हिंडलगा येथे जागा खरेदी करण्यात आली होती. जवळपास 30 वर्षे प्रतीक्षेत असणाऱ्या हुतात्मा भवनच्या कामाला अखेर 2025 वर्षाच्या पाडव्याचा मुहूर्त लागला. जणू सीमा भागातील लोकांचे एक स्वप्न पूर्ण होत असून या कार्यक्रमाला समितीचे आजी माजी लोकप्रतिनिधी, देणगीदार, सर्व घटक समित्यांचे पदाधिकारी आणि सीमा भागातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ह्या पाडव्याला सोन्याची खरेदी करा, समृद्धी आणि सुदैव घरी आणा. पाडव्याच्या मंगलमय सणासाठी खास DK हेरेकर ज्वेलर्स घेऊन आलोय सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यावर खास सणासुदीची सूट. ज्या आनंदाच्या क्षणांना दिमागदार बनवा. आमच्या विशेष ऑफर सोबत सोन्याच्या खरेदीवर त्यात चांदी मोफत मिळवा आणि चांदीच्या 10,000च्या खरेदीवर सोन्याचे नाणे मोफत मिळवा. या गुढीपाडव्याला आमच्या खास ज्वेलरी कलेक्शनसह तुमचे क्षण सोनेरी बनवा. आपल्या शोरूमला आजच भेट द्या आणि खास ऑफर्सचा लाभ घ्या. अस्मिता एंटरप्राइजेस. आम्ही आपल्या घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कीटक नियंत्रण आणि निर्जंतुकीकरण सेवा A to Z पेस्ट कंट्रोल सोल्युशनद्वारे पुरवितो. आमचे वैशिष्ट्ये आमच्याकडील औषधांमुळे झुरळ, डास, उंदीर, मुंग्या, पिसवा, ढेकूण आणि वाळवींना प्रतिबंधित करून त्यांचा नायनाट होतो. वार्षिक कराराद्वारे सुरक्षित आणि निरोगी पर्यावरण राखण्यास मदत करतो. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. अस्मिता एंटरप्राइजेस बेळगाव. मोबाईल क्रमांक 8971597642 किंवा 7676702944.
ड्रिप्स कबाब कॉर्नर में आपका स्वागत है। हमारे यहाँ स्पेशल हैदराबादी खिचड़ा, चिकन सौते, तंदूरी चिकन, चिकन चाइना टाउन, हैदराबादी कबाब, दक्षिणी कबाब, अंगारी कबाब, चिकन हॉट बर्गर और इसके साथ बहुत सारी डिलीशियस वैरायटीज आपको मिलेगी, जिसे खाकर आप इसको बार बार खाना पसंद करेंगे। अधिक जानकारी के लिए संपर्क करें ड्रिप्स कबाब कॉर्नर, प्रोपराइटर अब्दुल सत्तार शेख, नियर जामा मस्जिद, दरबार गली, बेलगाम। मोबाइल नंबर 9945047862। गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रासह संपूर्ण सीमा भागात गांभीर्याने धर्मवीर बलिदान मास पाळला जात आहे। गेले 40 दिवस धर्मवीर बलिदान मास सर्वत्र शांततेने पाळण्यात आला। त्यानिमित्त वढू बुद्रुक ते सांगली आणि सांगली ते बेळगावात आणण्यात आलेल्या धर्मवीर ज्वालेचे आगमन संभाजी महाराजांच्या रूपात बेळगावात दाखल झाले आहे। यानिमित्त आयोजित करण्यात आलेली मूक पदयात्रेला शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे उद्या शनिवार दिनांक 29 मार्च रोजी सकाळी 6:30 वाजता सुरुवात होऊन ती पुढे शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथील श्री शंभू तीर्थावर पोहोचणार आहे। त्यानंतर त्या ज्वालेला शांत करण्यात येईल अशी माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी दिली असून या मूक पदयात्रेत जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे। वडगाव अनगोळ रोड येथील नाझर कॅम्प 6वा क्रॉस व आनंदनगरला जोडणारा रस्ता हा गेल्या महिन्याभरापासून बंद अवस्थेत आहे। या भागात जाण्यासाठी इतर मार्गावरून वळसा घालून जावं लागत असल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। रस्त्याच्या मधोमध गटार निर्मितीच्या कामानंतर मातीचा ढिगारा तसाच ठेवण्यात आला असून तो कधी हटवणार असा सवाल येथील स्थानिक नागरिक विचारत आहेत। गटारीचं काम पूर्ण होऊनही अद्याप प्रशासनानं हा रस्ता पूर्ववत न केल्यानं वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। तसेच उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील रहिवाशांच्या घराघरात धूळ साचत आहे। तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सदर रस्त्यावरील मातीचा ढिगारा त्वरित हटवावा आणि हा रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे। श्री गणपती भक्त मंडळ कारभार गल्ली वडगाव बेळगाव यांच्या वतीने वडगाव पिंपळकट्टा येथील श्री गणपती मंदिर आणि मारुती मंदिर येथे श्री गणेशाच्या मूर्तीची पुन्हा प्राण प्रतिष्ठापना सोहळा रविवार दिनांक 30 मार्च रोजी करण्यात येणार आहे। त्यानिमित्त रविवार दिनांक 6 एप्रिल पर्यंत सलग एक आठवडा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। रविवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी गुढीपूजन व मूर्ती प्राण प्रतिष्ठापना, सोमवार दिनांक 31 मार्च रोजी गुढी वाघ नख्याचे पूजन, मंगळवार दिनांक 1 एप्रिल रोजी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम, बुधवार दिनांक 2 एप्रिल रोजी भव्य भजन संध्या व राम जन्मोत्सव, गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी सत्संग प्रवचन व महाप्रसाद, शुक्रवार दिनांक 4 एप्रिल रोजी दिंडी व भव्य शोभायात्रा, शनिवार दिनांक 5 एप्रिल रोजी विश्रांती आणि रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी गंगाजळी व सत्यनारायण पूजा व सायंकाळी महाप्रसाद अशा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी भक्तांसाठी आयोजित करण्यात आली आहे। तरी परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने या सर्व सोहळ्यास उपस्थित राहून गणेश दर्शन आणि कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणपती भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे। रामनगर तसेच आसपासच्या भागात अभिवृद्धीसाठी आलेल्या रकमेचा कोनशिला कार्यक्रम रामनगर कित्तूर चन्नम्मा वस्ती शाळेत करण्यात आला। यावेळी रामनगर कित्तूर चन्नम्मा वस्ती शाळेच्या कंपाऊंडसाठी 2 कोटी रुपये, तसेच कसारला येथील बंधाऱ्यासाठी 50 लाख रुपये, तसेच कोणशेद येथील बंधाऱ्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर करून त्याचा कोनशिला कार्यक्रम यावेळी संपन्न झाला। याचबरोबर तालुक्यातील सर्व अंगणवाड्यांना कुकरचे वितरण, तसेच जोयडा तालुक्यात मागील वर्षी इयत्ता 10वी मध्ये जास्त क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण यावेळी करण्यात आले। यावेळी बोलताना हल्याळ जोयडा क्षेत्राचे आमदार आर.व्ही. देशपांडे म्हणाले की अभिवृद्धीसाठी रक्कम आपण कायम मंजूर करून आणतो, परंतु अनेक वेळा अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे अभिवृद्धीची कामे होण्यास विलंब होतो। त्यामुळे कार्यकर्त्यांनीही याकडे सातत्याने लक्ष देऊन मंजूर केलेली कामे लवकर तसेच गुणवत्तेचे होतील की नाही याकडे पाहणे गरजेचे आहे। यावेळी इंदोरीकर महाराजांच्या कीर्तन कार्यक्रमाला उपस्थित राहून इंदोरीकर महाराजांना यावेळी शाल आणि गणपतीची चांदीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला।
बैलहोंगल तालुक्यातील संपगाव आजूबाजूच्या मुतली परिसरामध्ये एका शेतात बिबट्याचा वावर आढळून आलाय. वन विभागाच्या वतीने बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या नजरेत आहे. यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. संपगाव व पट्टीहाळ गावामध्ये बिबट्याने ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे. बिबट्याने संपगावजवळ कुत्रा आणि कोल्ह्याची शिकार केल्याची माहिती समोर आली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याच्या हालचाली कैद झाल्या आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. वन अधिकाऱ्यांनी संपगाव आणि आसपासच्या लोकांना संध्याकाळच्या वेळी या परिसरात फिरू नका असे आवाहन केले आहे. गोवा बेळगाव महामार्गावरील तीनई घाट येथे गुरुवारी पहाटे 3च्या दरम्यान कर्नाटकातून गोव्याच्या दिशेने जाणारा ट्रक रस्त्याशेजारी थांबला होता. बेळगाव इथून गोव्याच्या दिशेने कोंबडी वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाने थांबलेल्या ट्रकला मागून जोराची धडक दिली. या अपघातात पिकअपमधील क्लीनर रामा इरप्पा कोंडली वय 45 राहणार तीर्थकुंडे तालुका खानापूर हा जागीच ठार झाला आहे. सदर अपघात इतका भीषण होता की मैताच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. रामनगर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने वाहन बाजूला करून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवचिकित्सेसाठी रामनगर हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला होता. घटनेची नोंद रामनगर पोलीस स्थानकात झाली आहे. क्रिकेट प्रेमींसाठी आयपीएल स्पर्धा सुरू झाल्या की सर्वत्र बिनधास्त सट्टेबाजीला सुरुवात होते. सुरुवातीला शहरापुरती मर्यादित असलेली सट्टेबाजीची लाट आता ग्रामीण भागातही पोहोचली आहे. बेळगाव शहरासह जिल्ह्यात आयपीएलच्या पर्वाची सट्टेबाजी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या काही ढाब्यांमध्येही बिनधास्त सट्टेबाजी सुरू असल्याचं आढळून आलंय. विशेष म्हणजे यामध्ये नोकरदार व्यापारी इतकेच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर बेरोजगार युवकही सामील होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अशा प्रकारच्या सट्टे बाजारावर पोलिसांतर्फे त्वरित कार्यवाही करून अवैध धंद्यांना आळा घालावा अशी मागणी बेळगावातील सुजाण नागरिक करत आहेत. म्यानमार आणि थायलंड या देशात शुक्रवार दिनांक 28 मार्च रोजी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर इतकी जास्त होती. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्र म्यानमारमध्ये असल्याचं सांगितलं आहे. थायलंडच्या राजधानीत बँकॉकमध्येही भूकंपाचे झटके तीव्रतेने जाणवले. तिथल्या अनेक इमारती मोकळ्या केल्या जात आहेत. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेने भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर सांगितली असली तरी चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने भूकंप 7.9 रिश्टर असल्याचं म्हटलंय. त्यांनी ही माहिती चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर या चीनमधल्या भूविज्ञान संस्थेकडून घेतली. भूकंपाचे केंद्र पृथ्वीच्या 10 किलोमीटर खाली म्यानमारच्या मांडले शहराजवळ असल्याचं अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलंय. म्यानमारची राजधानी नेपिडोच्या रस्त्यांवरही भेगा पडल्या आहेत. मराठा मंदिर ट्रस्ट या संस्थेच्या वतीने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासिका सुरू करण्यात येत आहे. ही एक सुवर्ण संधी असून विद्यार्थ्यांना शांत आणि अभ्यासपूर्वक वातावरण याबरोबरच आवश्यक साहित्य सुविधा आणि मार्गदर्शन मिळणार आहे. विविध उच्च आणि स्पर्धात्मक परीक्षांना समाजातील विद्यार्थी सामोरे जावेत यासाठी विद्यार्थ्यांना इंटरनेट वायफाय फॅसिलिटी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठा मंदिर संस्थेशी 08312428 या फोन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव यांनी केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संकेश्वर लिंगायत स्मशानभूमीची समस्या ऐरणीवर आली आहे. ही समस्या निकालात काढण्यासाठी लोकप्रतिनिधींना यश आलेलं नाही. अखेर वीरशैव लिंगायत समाजाने पत्री बाणामध्ये लिंगायत समाजाची स्मशानभूमी निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. त्या दृष्टीने समाजाने प्रयत्न चालवले होते. पण ही जमीन रुद्रभूमीसाठी योग्य नाही अशा तक्रारी पुढे आल्याने स्मशानभूमीच्या वादाला नव्यानं तोंड फुटलं आहे. आजरा तालुक्यातील चित्री जलाशयातून हिरण्यकेशीत पाणी सोडण्यात आलं आहे. यामुळे हिरण्यकेशी पुन्हा पाण्याने प्रवाहित झाली आहे.
मात्र राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलाखाली हिरण्यकेशीच्या पात्रात मातीचा भराव अद्यापही जैसे थेच असल्यामुळे चित्रीतून येणाऱ्या पाण्याला या भरावामुळे ब्रेक लागला। भराव असल्यामुळे अरुंद मार्गातून पाणी हिरण्यकेशीच्या पात्रात मंदगतीने प्रवाहित होत आहे। कार आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातामध्ये एक जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री कोगनोळी येथील गुरव नाल्याजवळ घडली। विक्रम थापा वय 25 असं जखमी झालेल्या युवकाचं नाव आहे। याबाबत अधिक माहिती अशी की कागलहून कोगनोळी मार्गे निपाणीला जात असलेली कार क्रमांक MH14BR0044 या कारने कोगनोळीतून कागलकडे जात असलेल्या दुचाकी क्रमांक KA23EF5269 या समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली। यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला आहे। यावेळी अज्ञात कार चालकाने अपघातानंतर पळ काढला। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।